दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय उसाडे संघ पराभूत जरूर झालाय. सामने 4 षटकांचे आता असतील मात्र याची नोंद घ्या. चला कॉमेंट्री बॉक्स समोर कोणी थांबायचं नाही आणि मेन इंटरव्ह्यू जे प्रेक्षक बसले तरी उठायचे सगळ्यांनी. चला थोडंसं मागे थांबायचं प्रेक्षकांनी. बघा वारंवार आयोजक सूचना करतायत थोडं सहकार्य करा. पट्टीपासून थोडंसं लांब बसायचंय. कमलेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू एक्स्ट्रक्षक बीट झाले होते. सिंगल ले खातो करतोय दत्ता ठाकूर. वडोली बी विरुद्ध सोनारपाडा. मकर संक्रांत ट्रॉफी मधला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. 5 वेळा आतापर्यंत पहिला क्रमांक पटकावलाय संघ तुम्ही पाहतायत वडवली बी. इथे मात्र चेंडूवर टॅप केलंय. एक धाव मिळेल. सिंगल खातं दत्ता ठाकूरने उघडलं तर सिंगलने खातं उघडतोय तो सिद्धेश. 4 षटकांची मॅच आहे. सर्व कमी वयाचे खेळाडू तुम्हाला वडवली बी संघामध्ये पाहायला मिळतात. विकास आणि विशालला जर वगळलं तर बाकीचे 9 खेळाडू सर्व कमी वयाचे खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतात. इथे चेंडू हवेत आहे. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल खाली. आकाश सिनियर आकाश येत आहेत त्यामुळे चूक होणार नाही. आणि फलंदाज दत्ता ठाकूरची खेळी इथे होईल समाप्त. पहिला धक्का टीम सोनारपाडाला. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. कमलेश पाटीलला यश जरूर मिळाले. आज मात्र आपण पाहिलं तर पाळू वस्तात वडोली बी या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहिलं तर सतीश दादा पाटील प्रतिष्ठान या नावाने संघ मैदानामध्ये उतरला होता. आणि काय चांगला खेळ त्यांनी त्या स्पर्धेत दाखवला होता. आणि या स्पर्धेत सुद्धा पहिल्या सामन्यात गोरपे संघाला त्यांनी पराभूत केलंय. दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघाने वाकलन संघाला पराभूत केलंय. तर ही मॅच चांगली तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पहिलं षटक अजूनही चालू आहे. 7 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे दोन्ही इनिंग मधला. पण इथे वाईट चिकून करतात. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. यतीन सरांचा इशारा येतो वाईट. एक धाव जरूर ऍड होईल. धाव संख्या 3. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा जरूर धावपळ कधी लागल्यात. मात्र पॉवर प्लेच्या षटकात खूप कमी धावा खर्च करणारा गोलंदाज नेहमीच मानला जातो. कमलेश पाटील हा वडवली संघाचा. वडवली बी संघ तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना कमलेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. खूप वेगाने आलेत मात्र बॅकिंग बघा किती चांगली आहे. हे वैशिष्ट्य या संघाचं आहे. शुभम पाटीलने खूप चांगली बॅकिंग दिली आहे आणि त्यामुळे 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेत. आणि याच क्षेत्ररक्षणासाठी चेंज द गेम वडवली बी संघ जाणला जातो. अन्यथा हा चौकारी गेला असता. मात्र शुभम खूप वेगाने आले. शुभमला माहिती एक एक धाव खूप महत्वाची आहे. इथे मात्र फटका चांगला मात्र टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. शुभम जज करतायत लॉंगॉनला आणि फलंदाज सिद्धेची खेळी इथे समाप्त होईल. हे मिळणारं दुसरं यश गोलंदाज कमलेश पाटीलला. फलंदाज बाद.
तर पहिल्या षटकात पत्र 5 धावा दिल्या, 2 गडी जरूर बाद केलेत. श्रीधर मात्र चौथ्या क्रमांकावरती, कारण 4 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल एका इनिंगसाठी. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक सुद्धा तुम्ही पाहिलं योगेश पवारच्या बॅटमधून. भरपूर ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठी प्लस असो, निगू येथे सुद्धा आजच्या दिवसात स्पर्धा सुरू आहे. कौसा येथे सुद्धा स्पर्धा सुरू आहे आणि भगवा चषक ही स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. दुसरं षटक होते गोलंदाज ऋतिक पाटील. इथे मात्र चेंडू फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्या पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. क्षेत्ररक्षण ही खरी ओळख या टीमची आहे. मात्र आजच्या लेवलला तुम्ही या संघाला पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली आहे आणि तेवढीच चांगली फलंदाजी या संघाकडे. म्हणजे तिन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत या संघाकडे. त्याचमुळे त्यांनी आतापर्यंत 5 चॅम्पियनशिप पटकावल्या आहेत. 2 वेळा उपविजेता, 2 वेळा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. अशा जवळजवळ 8 ते 9 स्पर्धांमध्ये ट्रॉफी मिळाली वडोली संघाला आतापर्यंत. इथे मात्र ब्लॉकॉलचा चेंडू होता वाडी श्लोकांच्या दिशेने. कमलेश पाटील खूप वेगाने आले, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. फेकी थोडीशी खराब झाली होती. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय बदलापूरच्या स्पर्धेमध्ये उपविजेता, नेवालीच्या स्पर्धेत चॅम्पियन, वडोलीच्या स्पर्धेत चॅम्पियन. त्यामुळे सोनापडा संघाने सुद्धा 4 स्पर्धा आतापर्यंत खूप चांगला खेळ केला. 4 ट्रॉफीज त्यांनी पटकावलेत. त्यामुळे त्यांनाही कमी लेखून चालणार नाही आहे. सुरुवात दत्ता ठाकूरची खेळ खूप महत्वाची होती. इथे मात्र सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अनिल आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय अनिलचं. 1 ने धावसंख्या 8 धावा धावपलकती लागलेत. अनिल चांगलं क्षेत्ररक्षण जरूर करताय डीप मध्ये. 8 धावा झाल्यात. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय जय गावदेवी सोनारपाडा टीमला. त्याच्या समोर तुम्ही पाहतायत बाळू वस्ताद वडोली बीज संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने 58 धावांचा पाठलाग सहज केला होता 3 षटकामध्ये. तो संघ तुम्ही पाहतायत वडोली बीज संघ. चेंज द गेम. इथे मात्र चेंडू खेळून करतोय लॉंगॉनच्या दिशेने. कमलेश पाटील खूप वेगाने आलेत. खराब क्षेत्ररक्षण होते कमलेश पाटीलचं. विशाल थोडेसे नाराज होत आहेत. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या दुहेरी अंकामध्ये 12. 2 गडी बाद सोनारपाडा संघ. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. अजून एक चांगला फटका वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा धमाका हा षटकार. वगैरे येणार नाही, त्यामुळे मॅच लगेच सुरू करायचे. अत्यावश्यक असेल तरच तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. आता मॅच लवकर सुरू करा. 2 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्या त्या 24. 19 धावा ऋतिकने खर्च केल्यात. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. चला टॉस साठी यायचे. खोनी टीमचे कॅप्टन आणि बेदवडे संघाचे संघनायक
दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल 4 षटकांचा. बेतवडे आणि त्यांच्या विरुद्ध खोनी. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने लगेच यायचं टॉससाठी. जास्त वेळ घेऊ नका, कारण 12 संघ या स्पर्धेत खेळलेत, त्यातून 6 संघ पुढे सरकलेत. चला, वेळ जास्त घेऊ नका, सामना सुरू करायचा आहे. टॉससाठी यायचे खोनी टीमचे कॅप्टन बिभीषण म्हात्रे. बेतवडे संघाचे संघनायक जय भोईर टॉससाठी यायचे. गोलंदाजीसाठी सज्ज होते तिसरं षटक घेऊन गोलंदाज आकाश पाटील. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. फिरकी गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2च धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज तुम्ही पाहतायत. BTC लाईव्ह तुम्ही पाहतायत. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल. भिवंडी टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि याचे फाउंडर आहेत ते रोहन तरे आणि वरुण तरे. इथे मध्ये चेंडू खेळ करताय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत कल्पेश पाटील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी तुम्हाला ॲक्युरेट पाहायला मिळते. इथे मेल फक्त सिंगल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 25 धाबा. कॅप्टन विशालने फिरकी गोलंदाज हे मुख्य अस्त्र बाहेर काढले. आता मात्र आकाश पाटीलला तिसऱ्या षटकामध्ये. तरी 4 षटकांची मॅच आहे आणि यानंतर मॅच असेल ती खोनी विरुद्ध बेतवडे. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने टॉससाठी सज्ज राहायचंय. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोरपे संघाच्या विरुद्ध जी गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी आकाश पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. एस्टनच्या मागे तुम्ही पाहतायत मास्टर माइंड खेळाडू विकास पाटील आहेत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. अजून एक सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. समीर पाटील सारख्या बलंदाला दुसऱ्यांदा बीट केलंय. ज्या समीरने ऋतिकला 2 षटकार ठोकले होते, मात्र त्या समीर पाटीलला इथे बीट केलं आहे. फिरकी गोलंदाज जेव्हा जेव्हा मैदानात आलेत, फलंदाजांना नक्कीच थोड्याशा अडचणी आल्या आहेत आणि त्याच अडचणी समीरला येत आहेत. आता मात्र ऑप्शनच्या भरपूरच बाहेर आहे, त्यामुळे पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा झाल्या ते 26. तिसरं षटक मार्गस्थ असताना 26 धाबा. तिसरं षटक मार्गस्थ 26 धाबा झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत. गोलंदाज आकाश पाटील, स्ट्राईक एंडला समीर पाटील. पाटील वर्सेस पाटील आणि इथे मात्र वेट अँड वॉच. मिड विकेटच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. या महाराष्ट्राची ओळख 350 वर्षापूर्वी अवघ्या तीस धावा झाल्यात. आता धाबा येत आहे समीर पाटीलच्या बॅट मधून. हा तिसरा षटकार आलाय. समीर सांगत असताना अजूनही मी चांगला खेळ करू शकतो, अजूनही क्षमता आहे माझ्यामध्ये की मी मोठे फटके मारू शकतो. 40 ओलांडले. मात्र चांगलं क्रिकेट आजही समीर पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेट या खेळामध्ये ते मोरलेत. भरपूर क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलंय. क्रिकेटचा भरपूर अनुभव त्यांच्याकडे. आणि आकाशवरचा आता हल्ला चढवलाय. आकाश राईट मोर द विकेट. इथे मात्र थोडस चेंडूची वाट पाहिली बघा आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलका धावा लागल्यात त्या 32 धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धाबा. शेवटचं षटक लगेच टाकायचे. चला, टॉससाठी यायचे जय आणि बिभीषण. आपले वेग कमी आहे, तुम्ही थोडंसं स्पीडअप करा. मॅच लगेच सुरू करायची आहे. शुभम पाटील बघायचे येत आहेत का शेवटचं षटक घेऊन. आकाशने तिसऱ्या षटका आपण पाहिलं तर धावा दिल्या 8. त्यात 1 षटकार, 1 वाईट आहे आणि 1 सिंगल आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे षटकार लागूनही. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. जय गावदेवी सोनापडा टीमच्या दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलाय आणि बघायचंय कोणता संघ दुसरा सामना जिंकून पुढे सरकतोय. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज शुभम.
इथे मात्र चेंडू घेऊन करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, थोडासा वेग घेत आहेत कल्पेश. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. जयगाव देवी सोनापडा संघाची धावसंख्या आली ती 34. दोन्ही कॅप्टन इथे सज्ज झालेले आहेत. एका बाजूला कोहली तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान बेतवडे. या षटकांतर लगेच टॉस केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. 34 धावा फलकावधी लागल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज शुभम पाटील राईट मोर द विकेट. इथे चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. क्षेत्ररक्षक आले होते ते मात्र प्रेक्षक म्हणून चेंडू सीमा पार जाईल. षटकार. तर 40 धावा दाबल कधी लागल्यात. श्रीधर मात्रेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पहिला षटकार श्रीधर मात्रेच्या बॅटमधून. श्रीधरने मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली होती वाकलन टीमच्या विरुद्ध. हे विसरून चालणार नाहीये. इथे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये शुभमच्या. 1 धाव जरूर इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात 41. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या धावांचा मी उल्लेख केला होता 45 ते 50 आणि आता त्या धावांपर्यंत मजल मारू शकतो जयगाव देवी सोनारपाडा संघ. अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत मिड विकेट वरून. कल्पेश आणि चूक होणार नाहीये. फलंदाज श्रीधरची खेळी समाप्त. तर 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 42 धावा झाल्यात. श्रीधरची खेळी इथे समाप्त झाली आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नवीन फलंदाज अमर ठाकूर. ज्या खेळाडूला खऱ्या अर्थाने याच क्रीडांगणामध्ये बाहुबली हे नाव मिळालं. भरपूर लांब लांब षटकार याच क्रीडांगणामध्ये ठोकले होते अमर ठाकूरने. तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहतायत समीर पाटील. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून 50 पर्यंत मजल मारू शकतो सोनापाडा संघ. इथे मात्र चांगला चेंडू होता. एस्टेशनच्या हातात चेंडू असेल तर स्ट्राईक रोटेट होणार नाही लक्षात घ्या. फक्त शेवटच्या चेंडू एक चेंडू 1 धावेची गरज असेल तेव्हा तुम्ही धाव घेऊ शकता. हा नियम या स्पर्धेचा आहे. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1च धाव मिळेल. धावा झाल्या त्या 42. या षटकार जरूर लागला होता मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केला की विकेट सुद्धा मिळाली. त्यानंतर डॉट आणि त्यानंतर सिंगल. म्हणजे शेवटचा चेंडू जवळजवळ शिल्लक आहे. आणि बघा जर पहिलं सत्र शेवटच्या चेंडूवरती काही इथे पाहायचं आपल्याला. अमर ठाकूर गोड करेल का शेवट. शुभम राईट मोर द विकेट. हातावरती नियंत्रण नाहीये. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. झहीर खान यांचा इशारा येतो वाईटचा. 43. इथून अमरच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर 49 धावा होऊ शकतात. 50चं टार्गेट वडोली संघासमोर असू शकतो. मग काय होणार या चेंडूवरती याचं उत्तर तुम्हाला मिळेल या चेंडूवरती. आणि इथे मात्र एज लागते आणि फलंदाज बाद होईल अमर ठाकूर. पहिलं सत्र इथे समाप्त होईल आणि 43 धावांवरती रोखलंय सोनारपाडा संघाला. मात्र 44 धावा कराव्याच लागतील दुसऱ्या सत्रामध्ये. वडवली बी संघाला 11.00च्या सरासरी. तत्पूर्वी आपण टॉस करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर आपण यायचंय आणि टॉस लगेच केला जाईल. खोनी विरुद्ध बेतवडे. निखिल लोखंडे विनंती होतो की आपल्या शुभस्य टॉस करायचे. 4 षटकांची मॅच असलेल्या पुढची खोनी विरुद्ध बेतवडे. धावांची गती चांगली होती. श्रीधर चांगला खेळ करत होते मात्र
शेवटच्या षटकात नक्कीच शुभमने चांगलं कमबॅक केलं. एक षटकार शुभमला जरूर लागला होता. शुभम आकाश दोघांनी चांगलं कमबॅक केलंय. 43 धावा झाले. 44 धावांचं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 44 धावा कराव्याच लागतील. पहिलं अर्धशतक योगेश पवारच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेमधलं. तर मात्रेपाडा संघ सुद्धा आपण पाहिलं तर रायगडमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी 2 सामने जिंकले आणि तिसराही सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये कॅश प्राइज असेल आकाश मडवी साहेबांकडनं. टीम बाळू वस्तात वडवली बी संघाटी ही सुवर्ण संधी असेल ज्यावेळी संघ मैदानात फलंदाजीला उतरेल. चला फलंदाज पाठवायचे आहेत वडवली बी संघ. आणि 44 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल टीम बाळू वस्तात वडवली बी संघ, या ऐकण्यासाठी जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक करण कान यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीनजी काळन. उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. शिवसेना उंबर्डे कोळवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भगवा चषक 2021 हे 5वं पर्व तुमच्या समोर. पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधला द्वितीय फेरीमधला हा पहिला सामना बाळू असतात अर्थातच चेंज द गेम वडवली बीच्या विरोधात गावदेवी सोनारपाडामध्ये. तिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी सोनारपाडाने उभारल्या 43-44 हे टार्गेट. आता दुसऱ्या सत्रामध्ये बाळू असतात चेंज द गेम वडवली बी संघासमोर. सतीश दादा प्रतिष्ठान निळजे यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ श्री सुभाषजी पाटील निळजे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला तर पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक प्रेक्षकांसाठी. सामन्याला सुरुवात होते. विश ऑल द बेस्ट. ग्रामीणचा बाहुबली अर्थातच अमर ठाकूर बॉलिंग मार्क वरती. समोर आहे विशाल पाटील. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिळाला होता. कॅप मधून पाठीमागे फाईन लेगला वेगाने चाललाय. जमिनीला घासत पुसत सीमारेषा पार राहत चौकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक 5000 रुपयाचं. हे देखील पारितोषिक सतीश प्रतिष्ठान निलजे यांच्या स्मरणार्थ श्री सुभाषजी पाटील यांच्याकडून आहे. आणि त्याचबरोबर लागोपाठच्या 3 विकेटसाठी पारितोषिक 1500 रुपयाचं आशिष जाधव यांच्याकडून. सोनारपाडाचा गोलंदाजांना फाईन लीग मध्ये सुमी चेंडू खाली कॅश याने घेतली आणि चौकाराचं प्रत्युत्तर देतोय अमर ठाकूर. पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती. बाळू असतात चेंज द गेम वडवली बी संघाला. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी वडवली बीच्या फलंदाजांसाठी पारितोषिक श्री बलरामजी सळते यांच्याकडून 3000 रुपयाचा पारितोषिकांचा वर्षा होतोय. दोन्ही संघांवरती 2 ताकदवान असे हे मातब्बर संघ एकाच कॅलीवरचे तुम्हाला पाहायला मिळतात.
सोनारपाडा गावदेवी सोनारपाड्याच्या विरोधात सेन सेकंड वडवली बी जो आज बाळू वस्ताद या नावानं संघ मात्र खेळतोय. वस्ताद म्हटलं की कुस्ती लाल मातीतला मर्दानी खेळ आणि बाळू वस्ताद यांच्या नावानं हा संघ मात्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. सध्या या मैदानाच्या आतमध्ये सेन सेकंड वडवली बी पहिला धक्का विशाल पाटीलच्या स्वरूपात अमर ठाकूरने दिला आहे. तो म्हणजेच या वडवली बी संघाला 4 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती चौकाराला लक्ष 44 धावसंख्येचं आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर आस्किंग रन रेट 11.00च्या मॅचमध्ये आहे. एनफिल्डमध्ये थर्ड मॅन, त्यानंतर पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आतमध्ये, त्यानंतर ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आतमध्ये आहे. आणि डीपमध्ये आपण बघू शकाल डीपमध्ये स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन सध्या 30 या सर्कलच्या बाहेर. अमर तयार होतोय आमच्यापासून दूर जात असताना. कॉमेंट्री बॉक्स कडून राऊंड द विकेटने नवीन आलेला फलंदाज कल्पेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाउन्स होत असताना चेंडू टेक ऑफ होत असताना ड्रिल करून दाखवत आहेत कल्पेश. पुल करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी अगोदरचा स्ट्रोक त्यांनी कंप्लीट केला आणि त्याच कारणास्तव चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. हा निर्धाव चेंडू 4 या आकड्यावरती धावसंख्या स्थगित आहे. पुन्हा एकदा तयार होत असताना अमर, तेच कॉन्टेस्ट अमरच्या अगेन्स्ट कल्पेश पाटील. वपीच होता, खोदून काढला गॅप मध्ये चेंडू मिड विकेटला वेगाने 2 क्षेत्ररक्षकांमधून फरार. स्वर्गीय पूनम भोईर स्टँडच्या दिशेने हा चौकार. मिळतील 500. तर प्रेक्षक आपण या त्या प्रेक्षकाने मात्र कॅच घेतली सीमारेषेच्या बाहेर आणि हे पारितोषिक आहे सतीश दादा प्रतिष्ठान निलज यांच्याकडून. हे पारितोषिक आहे ते म्हणजेच सुभाषजी पाटील दादांकडून जे निलजेचे आहेत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर प्रेक्षकाला मी विनंती करेन आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती म्हणजेच षटकार आणि जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 15 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये येतोय रिद्धेश पाटील. थोडासा दुखापतग्रस्त नक्कीच आहे रिद्धेश, परंतु तुम्हाला पाहायला मिळेल सध्या सोनारपाडाचं प्रतिनिधित्व करतोय. तर आशिष जे आमचे प्रेक्षक होते आशिष भंडारी यांनी नक्कीच ही कॅच घेतली सीमारेषेच्या बाहेर आणि सुभाषजी पाटील यांच्याकडून ते 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आलं. तयार होता रितेश. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करत असताना गावदेवी सोनारपाडा थोडंसं स्पीड अप करा, कारण अंपायरच्या आणि त्याचबरोबर आमच्या आयोजकांच्या सूचना येतात.
तयार होत असताना आपण बघतोय रितेशला दुसऱ्या षटकामध्ये. समोर आहे कल्पेश पाटील. ऑन साईडला वळवलाय चेंडूला मनगटाच्या सहाय्यानं अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये श्रीधर आहे त्या ठिकाणी उचललाय चेंडूला. ॲक्युरेट फेक येत असताना ऑन दी स्टंप. गुड थ्रो. मिळते फक्त एक हिरन आणि या एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 16 या आकड्यावरती. 11.00 आस्किंग रन रेट आहे आणि धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. रितेश टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू ऑन साईडला पुलचा प्रयत्न होता. ड्रिल करून त्यांनी नंतर दाखवला चेंडू की कदाचित ऑफ साईडला इनसाइड आउट ऑफ फटका मी खेळलो असतो तर नक्कीच बॅटवरती चेंडू कनेक्ट झाला असता. परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू नॅचरल स्विंग पाहायला मिळाला डावकुरादाच्या या गोलंदाज रितेश पाटीलचा. प्रतिभा संपन्न असे हे दोन्ही खेळाडू. ऑन साईडला हुक करतात. डीप मध्ये चेंडू वेगाने चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सिद्धेश येईल त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सरळ सीमारेच्या पार. 4 धावांन करता चौकार. आठवण येते खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांकडून श्रावण ठाकूरसाठी, कारण भगवा चषकची ही टी शर्ट त्यांनी परिधान केले. अतिशय पारदर्शक असं आयोजन आहे आमचं आणि आयोजकांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक मॅच नंतर श्रावण ठाकूर जे लॉंग ऑफला तुम्हाला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षण करतात त्यांना देण्यात येईल. धावसंख्या आहे ते म्हणजेच 20. दुसरं षट सध्या प्रगती पथावर असताना रितेश बॅकवर्ड स्क्वेअर एक आतमध्ये त्या ठिकाणी येतात दत्ता ठाकूर. एक्स्ट्रा कव्हरमध्ये अमरला पण आतमध्ये बघतोय. एज आहे फ्लँक स्लिप मधून पाठीमागे थर्ड मॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल तर ते रोखू शकत नव्हते. राहुलच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना सिंगलने धाव फलक पुढे जात असताना 21 या आकड्यावरती. एक गडी बाद झाला. 21 अशी धावसंख्या कल्पेश आणि ऋतिक या मॅचला पुढे नेत असताना ज्यामध्ये लक्ष 44 रितेश विकेटच्या शोधात आहे, ब्रेक थ्रूच्या शोधात. दुसऱ्या बाजूने गावदेवी सोनारपाडाचा गोलंदाज रितेश पाटील. 2 चेंडू अजूनही शिल्लक. लोवा फुल टॉस होता. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. स्विच हिटचा फटका पिशका पॉइंटला भेदून सरळ सीमारेषा पार. या 4 धावा चौकार. आठवण येते मिळते ती म्हणजेच चौकाराने पुढे जात असताना 25 या आकड्यावरती स्विच हिटचा फटका आपण बघितला. फलंदाज कल्पेश पाटीलच्या बॅटमधून. रितेश फुलर लेंथ आधी गेलो होता. सॉफ्टने ड्राईव्ह करतात. ऑफ ड्राईव्हचा फटका समोर श्रावणच्या हातामध्ये चेंडू फेक करतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि सहजरित्या ही सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 26 या आकड्यावरची. 13च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 13च्या करंट रनने बॅटिंग करत असताना बाळू असतात 11 चेंज बळू बी हा संघ आता लक्ष 44चं असताना आता आपण बघितलं तर गरज आहे ती म्हणजेच या मॅचमध्ये 18 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना 12. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 12 चेंडू 18 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने आपण चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना बघतो कल्पेश आणि ऋतिक यांना. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं गावदेवी सोनारपाडा ब्रेक थ्रूच्या शोधात आहे. धावसंख्या एक खूप महत्त्वाची ती धावसंख्या रोखावी लागेल सोनारपाडाला आणि त्याच बरोबरीनं विकेट देखील मिळवावे लागतील. 2 षटकांमध्ये आपण बघितलं. पहिलं षटक राहील अमर ठाकूरचं ज्यामध्ये 1 त्याने गडी बाद केला. विशाल पाटीलला त्याने माघारी परतावलं परंतु धावसंख्या खर्च केली ती 15. आणि दुसऱ्या षटकामध्ये रितेश पाटीलच्या देखील आपण बघितला तर तो धावसंख्या खर्च करतोय 11. समीर पाटील येतं तिसऱ्या षटकामध्ये. इथून 12 चेंडू गरज 18 धावसंख्येची. थोडं स्पीडअप करायचं आहे सोनारपाडा ही विनंती, ही नम्र सूचना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. आयोजक ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पारितोषिक आहे 3 विकेटसाठी लागोपाठच्या विकेट हॅट्रिकसाठी अर्थातच 1,500 रुपयाचं श्री आशिष जाधव यांच्याकडून. लागोपाठच्या 3 षटकांसाठी बळीरामजी सळती यांच्याकडून 3,000 रुपये. वडवली बी साठी ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू. फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर पाचारण केलं होतं. फॉलो केलं होतं समीर पाटील यांनी. खूप चांगला चेंडू. निर्धाव पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहे ते 11 आणि 11 चेंडूंमध्ये गरज आहे ती आता 18 धावसंख्येची. एटीन रिक्वायर्ड रिमेनिंग 11.
दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा पाठीमागे हा चेंडू सरळ चालला आता सीमारेषेच्या बाहेर इनफिल्डच्या वरतून हा फटका सीमारेषा आता ओलांडतोय चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 30 या आकड्यावरती चेंडू शिल्लक 10 आणि गरज 14 धावसंख्येची. पुढची लढत शिगणेश क्रिकेट संघ खोणी आणि बेतवडेमध्ये बिभीषण मात्र जे संघ नायक खोणीचे टॉस जिंकून त्याचा फिल्डिंगचा निर्णय आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहा यानंतर लगेचच मॅचला सुरुवात होईल. समीर पाटील तयार होत असताना फुलर लेंथ हा देखील चेंडू खूप चांगला आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर सरळ जात असताना निघून तो म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये पहिला चेंडू जणू त्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले आपण बघितला. हा तिसरा चेंडू 14 धावसंख्येची अजूनही गरज चेंडू शिल्लक 9 कमबॅक इथूनही होऊ शकतोय सोनारपाड्याच्या बाजूने. फुलर लेंथ होता बॅटची कडा व्यवस्थित चेंडू बॅटवरती भिडला होता बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये रिद्धेश आहे त्या ठिकाणी मिळते फक्त ही 1 रन आणि या 1 रनने धाव फलक जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती गरज 13 धावसंख्येची चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडू 13 धावा. हे 2 चेंडू खूप महत्वाचे. समीर पाटील इथून कशा पद्धतीने हे 2 चेंडू हाताळतील. ऋतिक आहे समोर ऋतिक पाटील 8 चेंडू 13चं समीकरण विकेट इथे मिळवून द्यावे लागतील. समीर पाटील यांना सिनियर खेळाडू आहेत या आधी सोनारपाडाचे. इज आहे फाईन लेग मध्ये एससी रक्षक आणि त्याच बरोबरीनं सुमित जे शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत होते त्यांना भेदून हा चेंडू सरळ साईड स्क्रीन वरती चौकार येतोय आणि चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं 35 या आकड्यावरती. गरज आता आपण बघतोय आहे ती 9 धावसंख्येची चेंडू शिल्लक असताना 7. बाहेर होता चेंडू बॅटची कडा घेऊन सुमितला देखील त्या चेंडूने बीट केलं. अतिरिक्त टेक ऑफ झाला आणि त्याच कारणाचा सुमित मिस झाला. 7 चेंडू 9 ओढून काढला हेलिकॉप्टर हा फटका एलिव्हेशन नव्हते या फटक्यामध्ये मिड विकेटला श्रावण होता ठिकाणी श्रावण ठाकूर खूप चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करता बॅकअप आहे त्या ठिकाणी सुमित चेंडूला गॅदर करत असताना मिळते फक्त 1 रन या चेंडूवरती. अखेर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आहे. बाळू वस्ताद 11 चेंज गेम वडवले बी या संघाला गावदेवी सोनारपाड्याच्या अगेन्स्ट. एकदा नाही रे दोनदा आता निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा आता निवडून येतील कितींदा सहा चेंडूंचा काळ अजूनही शिल्लक या मॅच मधला 6 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 8 धावसंख्येची 44चं टार्गेट होतं. हे तिसरं षटक ग्राफ कुठेतरी खाली येत असताना आपण बघितलं. अमरच्या षटकामध्ये 15 त्यानंतर दुसरं षटक रिद्धेश ज्यामध्ये 11 आणि समीर पाटील यांचं तिसरं षटक ज्यामध्ये आल्या 10. हा धावसंख्येचा ग्राफ कमी होत असताना आपण बघितला चेंज गेम बडवली बी संघाचा आणि आता गरज आहे ती म्हणजेच आपण बघतोय ती 8 धावसंख्येची 6 चेंडूंमध्ये. श्रीधरच्या हातामध्ये चेंडू आहे समोर ऋतिक पाटील. दोन्ही बाजूने संघर्ष तर नक्कीच पाहायला मिळेल. श्रीधर तयार ऋतिक पाटीलच्या अगेन्स्ट. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला ज्या ठिकाणी सिद्धेश वेगाने चेंडूवरती नॉसा केला फेकी रनआउटची संधी आणि इथे फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. हा दुसरा धक्का पाहायला मिळतोय कल्पेश पाटीलच्या स्वरूपात वडवली संघाला. तर या चेंडूवरती 1 रन धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती म्हणजेच 37 या आकड्यावरती 7 धावसंख्येची गरज 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. श्रीधरला संघर्ष करावे लागेल. एक चेंडू खूप महत्वाचा या मॅच मधला तयार होत असताना तो ऋतिक पाटीलच्या अगेन्स्ट ऑन साइडला उचलला व्ही शेप मध्ये सरळ हा चेंडू चाललाय मिड विकेटला क्लिअर करत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकाराने सामना खुला झालाय.
चेंडू शिल्लक 4 आणि या 4 चेंडूंमध्ये 1 धावसंख्येची गरज. भगवाच्या सखाचं आयोजन केलं. ची गरज या मॅच मध्ये. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि ते विजयासाठी एका धावेची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या बाळू असतात. चेंज द गेम वडवली या संघाला. चेंज द गेम हे स्लोगन त्यांचं. या नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. वडवली जास्तीत जास्त यंगस्टरचा भरणा असलेला हा संघ यंदाच्या हंगामामध्ये यशाची उंच शिखर का गाठतोय याचं कारण टीम स्पिरिट त्यांच्याकडे आहे. एकीचं बळ काय असतं या संघाकडून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे ती 43. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूंमध्ये एका धावसंख्येची गरज. फुलटॉस होता. ड्राईव्ह करतात गॅपमधून पाठीमागे चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला आणि ते एक रन कंप्लीट होते. चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. सामना इथे फिनिश होतो. हार्डला गावदेवी सोनारपाडा. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन बाळू असतात. चेंज द गेम वडवली संघ. आणि थँक्यू डीजे आपण थांबायचंय. श्रावण ठाकूर आपण या 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आपणास या ठिकाणी आपण परिधान केलेली जी टी शर्ट आहे ती गतवर्षीची भगवा चषकाची आहे. सो आपण आमच्या व्यासपीठावरती आपला या ठिकाणी हे कॅश प्राईज देऊन सन्मान होईल आयोजकांच्या आमच्या माध्यमातून. शुभेच्छा देत असताना सध्या हा सोनारपाडा संघ वडवली बी संघाला संघर्ष सोनारपाडाचा देखील राहिला. धावसंख्या कुठेतरी वडवली बी संघासमोर कमकुवत राहिली आणि सुरुवात अमरची खूप चांगली होती. चौकारानंतर लगेच त्याने प्रत्युत्तर दिलं होतं परंतु टॉप ऑर्डर खूप चांगल्या पद्धतीने खेळली ज्यामध्ये ऋतिकचं 27 धावसंख्येचं योगदान राहिलं. कल्पेशने देखील 16 धावसंख्येचं योगदान दिलं या मॅचमध्ये. विशालने देखील एक चौका ठोकला होता आणि अखेर हा सामना मात्र विजय झाला तो म्हणजेच वडवली बी संघ. तर श्रावण ठाकूर आपण या आमच्या व्यासपीठावरती आणि हे 200चं कॅश प्राईज देण्यात येईल. मी विनंती करेन आदरणीय श्री सतीश भोईर दादांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. श्रावण ठाकूर यांना गतवर्षीची आपण बघू शकाल ही भगवा चषकाची टी शर्ट्स त्यांनी परिधान केले आणि त्या कारणास्तव यांना हे पारितोषिक देण्यात येते. वलपेट वाळू असतात. चेंज द गेम वडवली बी. या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूयात. तर 27 धावसंख्येची खेळी करणारा अखेरपर्यंत लढला. नॉट आउट 27 ही धावसंख्या इंडिव्हिज्युअल आपण बघितली. अवघ्या 9 चेंडूंमध्ये तो ऋतिक पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय श्री चंद्रकांतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ऋतिक पाटीलला आपण प्रदान करतोय. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे ऋतिक पाटीलचा आणि ऋतिकशी आपण संपर्क देखील साधू.